Good morning, dear students. Today we have to learn what is the second chapter of the physics. What is the mathematical method? In this chapter, we have to study. First, last lecture मध्ये काय शिकलो आपण? What is scalar quantity, vector quantity, physical quantity, fundamental quantity. All these things we have to be study. But now today's lecture we have to study vector quantity. आता vector quantity म्हणजे काय? Those physical quantity which need direction as well as magnitude for their measurement. Magnitude काय लागते बेटा? दोज फिजिकल क्वांटिटी विच नी डायरेक्शन ॲज वेल ॲज काय लागते? मॅग्निट्यूड. काय लागते? डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड फॉर देअर मेजरमेंट. काय लागते बेटा? फॉर देअर मेजरमेंट. फॉर देअर मेजरमेंट. ओके. व्हॉट हॅपन्स? मग व्हॉट इज द वेक्टर क्वांटिटी? दोज फिजिकल क्वांटिटी विच नीड डायरेक्शन. फर्स्ट काय लागते? डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड फॉर देअर मेजरमेंट. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? मेजरमेंट इज कॉल. त्याला काय म्हणून? वेक्टर क्वांटिटी. आता फोर्स काय आहे? वेक्टर क्वांटिटी. बिकॉज याला काय लागते? डायरेक्शन. कोण्या डायरेक्शननं गाडी चालली, कोण्या याला पण काय लागते? डायरेक्शन. म्हणून ही काय सुद्धा वेक्टर क्वांटिटी. SI युनिट काय आहे बेटा? याचं न्यूटन. न्यूटनचा काय घेतो सिम्बॉल आपण? एन. आणि CGS युनिट काय आहे? मीटर. याचं व्हेलॉसिटीचं SI युनिट मीटर पर सेकंद. आणि CGS युनिट काय आहे बेटा? याचं डाईन. फोर्सचं काय आहे? डाईन. आणि याचं काय आहे? सेंटीमीटर पर सेकंद. नाव these are the vectors quantity. Now we have to understand what is meant by vector. व्हेक्टरमध्ये काय काय आहे ते आपण शिकवणार आहोत. व्हेक्टरमध्ये आपण आज शिकणार आहोत व्हेक्टर. कोणता व्हेक्टर? झिरो व्हेक्टर. कोणता? झिरो व्हेक्टर. झिरो व्हेक्टर. ओके. झिरो व्हेक्टर म्हणजे काय? नंतर पाहू आपण रिझल्टंट व्हेक्टर. रिझल्टंट व्हेक्टर. ओके. निगेटिव्ह व्हेक्टर. निगेटिव्ह व्हेक्टर. आणि इक्वल व्हेक्टर्स. इक्वल व्हेक्टर्स. ओके. सो फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज द रिझल्टंट. झिरो व्हेक्टर. बघा, तुमचं बुक्स आहे, बुक्समधले तुम्ही बघून घ्या किंवा याच्यातले तुम्ही लिहिलं तरी चालते. अ व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड अँड इन अ विथ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड. त्याला काय म्हणू आपण? झिरो व्हेक्टर. म्हणजे कसं बेटा? वी हॅव टू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज द झिरो व्हेक्टर. अ व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड म्हणजे त्याला मॅग्निट्यूड किती आहे बेटा? त्याचं झिरो. किती आहे मॅग्निट्यूड? झिरो. अशा व्हेक्टरला काय म्हणू? विथ पर्टिक्युलर डायरेक्शन. त्याला काय म्हणू आपण? झिरो व्हेक्टर. काय म्हणू? झिरो व्हेक्टर. मग व्हॉट इज द झिरो व्हेक्टर? बघा, इथे डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. अ व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड किती आहे? झिरो. मॅग्निट्यूड किती आहे? झिरो. विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो व्हेक्टर. ओके. त्याला काय म्हणू आपण? झिरो. व्हर्टिकली व्हेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज सेड टू बी झिरो व्हेक्टर. ॲक्सलरेशन इन व्हेक्टर ऑब्जेक्ट. ॲक्सलरेशन ऑफ व्हेक्टर ऑफ ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन युनिफॉर्म व्हेलॉसिटी इज कोणता आहे? झिरो व्हेक्टर. मग बघा, आपण एका जागी उभे आहो, मग आपल्याला डायरेक्शन आहे का? नाही. डायरेक्शन आहे का? नाही. काय नाही, उभे आहो, चालत नाही, काय नाही. मग त्याला काय म्हणू? झिरो व्हेक्टर. युनिफॉर्म मोशनमध्ये सुद्धा काय राहते? कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट स्पीड राहते. त्याच्यामध्ये काय राहते बेटा? कॉन्स्टंट स्पीड राहते. तिथं सुद्धा मग काय राहतो? झिरो व्हेक्टर. काय राहतो? झिरो व्हेक्टर. ॲक्सेलरेशन काय राहते? झिरो व्हेक्टर. ओके. सो व्हॉट इज बाय झिरो व्हेक्टर? अ व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. त्याला काय म्हणू? झिरो व्हेक्टर. आता सेकंड टाईपचा व्हेक्टर बघूच. रिझल्टंट व्हेक्टर. अ रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर व्हेक्टर इज द सिंगल व्हेक्टर विच प्रोड्युसेस सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल व्हेक्टर्स टुगेदर. म्हणजे दोनपेक्षा जास्त व्हेक्टर कंबाईन करून एकच इफेक्ट केला तर त्याला काय म्हणू आपण? झिरो व्हेक्टर. ओके. म्हणजे 4-5 मुलं मिळून एखादा टेबल ढकलत आहेत तर त्याचं रिझल्टंट काय मिळते बेटा? ओन्ली वन व्हेक्टर्स. कळालं? म्हणजे सपोज श्याम 5 वर्षाचा आहे, त्याचा फोर्स कमी असेल,
राम 8 वर्षाचा आहे, त्याचा फोर्स अलग असेल आणि केतन 17 फोर्स असेल न्यूटन. मग हे तिन्ही याचे मिळून ती बॉडी आपण काय केली, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली. तर अशा वेळेस रिझल्टंट काय मिळाला, एकच. वस्तू किती ढकलेलो आपण, एकच. तशाला काय म्हणू आपण, रिझल्टंट व्हेक्टर. मग व्हॉट इज द रिझल्टंट व्हेक्टर? अ रिझल्टंट ऑफ 2 or more व्हेक्टर इज अ सिंगल व्हेक्टर विच प्रोड्यूस बाय सम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल व्हेक्टर्स टुगेदर. त्याला काय म्हणू आपण, काय म्हणू, रिझल्टंट व्हेक्टर. ओके, आता बघू आपण निगेटिव्ह व्हेक्टर. अ व्हेक्टर, निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे काय, अ निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ अ गिवन व्हेक्टर इज अ व्हेक्टर ऑफ सम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन इन अ गिवन डायरेक्शन. बघा, निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे काय, सपोज आपला हा ए व्हेक्टर आहे, हा ए व्हेक्टर किती आहे बेटा, 4 न्यूटन. म्हणजे यानं इकडं फोर्स लावला. आणि बी व्हेक्टर आहे, हा आहे 4 न्यूटन, हा सुद्धा 4 न्यूटन आहे. ओके, याला जर पॉझिटिव्ह म्हटलं तर याला काय म्हणू, निगेटिव्ह. म्हणजे हे दोन्ही किती आहे, 4 न्यूटनचे. म्हणून हा किती आहे, 4 न्यूटन, हा सुद्धा किती आहे, 4 न्यूटन. एक कोण्या डायरेक्शन आहे, इन धिस डायरेक्शन, आणि सेकंड कोण आहे, इन धिस डायरेक्शन. हे काय आहे, निगेटिव्ह व्हेक्टर. मग ए आणि याला काय म्हणू, बी. हे दोन्ही इक्वल व्हेक्टर आहेत. ए इज इक्वल्स टू मायनस बी. किंवा याला आपण पॉझिटिव्ह म्हटलं तर हा काय होतं बेटा, निगेटिव्ह. ओके, सो व्हॉट इज द निगेटिव्ह व्हेक्टर, धिस इज द बी इज निगेटिव्ह व्हेक्टर टू ए अँड ए इज निगेटिव्ह व्हेक्टर टू बी. ओके, म्हणजे काय, गिवन अ व्हेक्टर, निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ गिवन व्हेक्टर इज अ व्हेक्टर ऑफ सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. बघा, एकाची डायरेक्शन इन दिस डायरेक्शन आहे, एकाची कोणीकडे आहे, इन दिस डायरेक्शन. ओके, एक पूर्वेकडे आहे तर एक कोणीकडे आहे, पश्चिमेकडे. नाव इक्वल व्हेक्टर्स बघा आपण, 2 व्हेक्टर्स ए अँड बी आर रिस्पॉन्डिंग सेम फिजिकल क्वांटिटी आर सेड टू बी इक्वल इफ अँड ओनली इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बघा, ए आणि बी याला 4 समजू आपण, 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. पण डायरेक्शन काय पाहिजे, सेम डायरेक्शन. डायरेक्शन कशी पाहिजे बेटा, सेम. आणि मॅग्निट्यूडसुद्धा काय पाहिजे, सेम. डायरेक्शन सेम, पहिलं काय डायरेक्शन आणि दुसरं काय मॅग्निट्यूड. म्हणजे सेम डायरेक्शन अँड सेम मॅग्निट्यूड असेल तरच आपण त्याला काय म्हणू, इक्वल व्हेक्टर. सो व्हॉट वी हॅव टू टुडे लर्न, व्हॉट इज व्हेक्टर क्वांटिटी, वी हॅव टू राईट द डेफिनेशन्स. ओके, आणि व्हॉट इज द झिरो व्हेक्टर, तुम्हाला सगळ्यांचे डेफिनेशन लिहायचे आहेत. व्हॉट इज मीन बाय झिरो व्हेक्टर, व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह व्हेक्टर, आणि व्हॉट इज मीन बाय इक्वल व्हेक्टर्स. ओके, थँक्यू.